काय आहे आपलं कुलदेवीचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. थंडी अजून काय कमी नाही झाली आहे, तेवढीच थंडी वाजते. टेम्परेचर खूपच लो आहे, भरपूर थंडी वाजते. तर इंट्रोवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठं चाललोय. यावेळेसचा व्लॉग कुठला असणार आहे. आपण चाललोय माझ्या गावी सातारा, जिथं आम्ही दरवर्षी जात असतो. कुलदैवत आहे आमचं, दरवर्षी आम्ही पाया पडायला जातो. तसंच आम्हाला कोल्हापूर तिथून जवळ आहे, तर आम्ही कोल्हापूरला जातो, कधी महाबळेश्वरला जातो. तर यावेळेस आम्ही ठरवलं आहे महाबळेश्वरला जायचं आणि मी हे सगळं व्हिडिओ बनवणार आहे, याची व्लॉग शूट करणार आहे. बघू आता आपल्यावर ज्या हड्डी लागते तरी सध्या पॅक आहे. कल्याण स्टेशन पासून महालक्ष्मी गाडी आपण पकडली की रात्री 9:30 सव्वा 9ला पोचते काहीतरी कल्याणवर, आणि साताऱ्याला ती पोचवते 3:45ला. आता आपण साताऱ्याला उतरायसाठी तयार झालेलं आहे स्टेशनला. लवकरच आपलं स्टेशन येईल आता, त्यासाठी आपण रेडी होऊन बसलोय सामान वगैरे काढून. 10 मिनिटांमध्ये येईल स्टेशन. AC मध्ये होतं बुकिंग, बट एवढी काय थंडी वाजली नाही. जर का ते स्लीपर मध्ये असल्याचे थंड हवा लागून लागून आतापर्यंत जम गैर येते. चला आता उतरून बघूया सातारा स्टेशनला कसा क्लायमेट आहे. फायनली आपण आलोय सातारा स्टेशन, उतरलोय. मजबूत थंडी, फुल धुकं बिका निघते तोंडातून. वाफ. आता या ब्रिजवरतून चढून त्या साईडला जायचं आपल्याला. मग वेटिंग रूममध्ये आपण सकाळी थोडा वेट करू 6-7 वाजेपर्यंत. चलो बघूया वेटिंग रूम कसं आहे वगैरे काय. बाकी आलो आम्ही या गाडीने होतो. फुल भारी मजा यायला लागली अशी वाली थंडी एक्सपिरियन्स करायला ना. स्पेशली आम्ही लोक येतो साताऱ्याला दरवर्षी, असं पण तर तुम्हाला माहितीच पडेल पुढे जाऊन. मस्त गरम गरम चहा आईला मस्तपैकी पॅक केलं आहे, हँड ग्लव्ज वगैरे सगळं घालून. तर आपण जाऊया आपला ट्रेडिशन फॉलो करायला, फोटो काढायचा. सातारा बोर्ड सर्कस. जबरदस्ती चहा घेऊन चालले तिथपर्यंत. ही गाडी दरवेळेस अशीच उभी असते इथे. आणि हे आमचं गाव सातारा. बघितला कबीर जादू करतो, टॉर्च मारून तोंडातून धूर काढून दाखवते. चेक करूया आपण आता इकडे साताऱ्याला टेम्परेचर किती आहे. 12 डिग्री सातारा स्टेशनला आहे आता. फुल आता स्टेशनच्या बाहेर मस्त जरा वॉक करतोय, मस्त वाटतंय. टेम्परेचर खूपच लो आहे, भरपूर थंडी वाजते. आणि -12 डिग्री आहे. राहू दे, एवढं पण नाही पकवायचं. प्लस कबीर पण फुल पॅक ऑन पॅक. तरी थंडी असते. थंडी तर मजबूत वाटते भाई. चल ना जाऊया. मी पण जॅकेटचे 2 लेअर घातलेत. हा ब्लॅकवाला एक आहे आणि हा येल्लोवाला. फुल माझी धुवा बघ. हे सगळं घालून पण धुवा येतं म्हणजे विचारते. पहाटे वाली मॉर्निंग वॉक. एवढ्या सकाळी तर कधी उठत पण नाही. आपल्यावरती पण थंड लागते आता. हा माझा केदारनाथवाला मफलर आहे.
हा हा हा. जबरदस्त थंडी, मजा आ गया. बाबा पाय दुखतायत रे. मस्त स्टेशन आहे, लांब लचक. कबीरला सकाळ सकाळ जरा असा गरमी बॉडीमध्ये यायसाठी वॉक करवते त्याला. वॉक कबीर तुला किती थंडी वाजते? मला पूर्ण पाय आकडल्यासारखे वाटतात. आणि असं वाटतं पायच नाही खाली. हा एवढं? हा आज पण फायनली आपली थोडी उजेडवाली गुड मॉर्निंग झालेली आहे. बघा क्लायमेट एकदम कडक आहे. रिक्षावाल्यासोबत डील झाली आहे, तर आपल्याला तो 1500मध्ये मंदिरापर्यंत सोडवेल आणि तिथून मग आपण दर्शन करून मेढ्याला जायचं आहे. आता आपण चाललो आहे सातारा स्टेशनपासून ते कुसुंबी. चलो आता तुम्हाला रोड साईड दाखवतो. अशा प्रकारे आम्ही बसलेले रिक्षामध्ये. आईने तर डोकावरतीच घेतले बरं. आणि आता आपण चाललोय कुसुंबी. फुल थंडगार हवा एकदम डायरेक्ट गोठून जातात ते ठणके बसतात ते ठणके. बघत बघत आलो मंदिराजवळ. हे असं काही सुंदर मंदिर आहे. पोटीचं सामान आणि गावातमध्ये नाही असं नका उतरत. चल. माझ्या खांद्याला जरा थांब रे. नको बाबा. हे छोटंसं शिव मंदिर खूप आवडतं मला. हे छान दिसतं. तर इथं नैवेद्याची तयारी करते हर्षदा. घरून सगळं बनवून आणले. पोळ्या, कोणता वाला पक्षी? तो काय समोर ते देवाला निवड. ते रे चिमणी का काय? आम्ही जेव्हा पण या ठिकाणी येतो अशीच हवा चालू असते दरवेळेस.
मी डायरेक्ट महाबळेश्वर कदाचित हे थोडंसं डोंगरावर असेल म्हणून. आणि हे गाव पण खूप छान आहे, जसं मराठी मूवीज किंवा हिंदी मूवीजमध्ये दाखवतात ना, सेम त्या टाईपमध्ये. छोटे छोटे घरं आहेत, जास्त नाहीत, थोडेसेच आहेत, पण डोंगरांच्या मध्ये छान आहे. हा असा काय आहे आपला कुलदेवीचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर मस्त. आजूबाजूने सगळे डोंगरच डोंगर आहेत. परत या साईडनी इथून खालती जाऊन एक असा रस्ता आहे. लहान असताना या ठिकाणी आंब्याची झाडं असायची रस्त्याने, तर आम्ही आंबे तोडून वगैरे खायचो इथून. एक मंदिर आहे, म्हसोबाचं मंदिर आहे, त्याच्यावरून पाया पडून येऊ. बाकी वातावरण एकदम खतरनाक झालं आहे. थंडी अजून काय कमी नाही झाली आहे, एवढीच थंडी वाजते. ऊन आहे म्हणून जरा बरं वाटायला लागलं आहे. ऊन चालू आहे म्हसोबा. चलो फटाफट. काढावी लागेल ना. हो मग काय, चप्पल काढावीच लागते. तो कावळा आला. ये लवकर ये, हे खोल. चल आतमध्ये. तर अशा प्रकारे हे वाहतात आणि आशीर्वाद भेटला. चलो आता इथून जाऊया आपण परत आपल्या रिक्षाकडे. ग्रीन वाले घेतलेत का येल्लो? त्यांचं खायचं काम चालू. येल्लो वाले घेतले काय? पण सध्या आहे मेढ्यामध्ये. त्या मेढ्यामधून जाणार आपण महाबळेश्वर. तर कम्फर्टेबल काय असेल त्या हिशोबाने आपण जाऊया. बस अवेलेबल असेल तर बसनी किंवा मग कार. मेढा बस स्थानक. अशा प्रकारे काहीतरी आहे. मेन रोडच्या इथून आपल्या राईट साईडला जायचं आहे महाबळेश्वर, लेफ्ट साईडला आहे सातारा. एवढं मस्त आहे की माउंटन रेंज आहे. पब्लिक किती पण काही पण बोला, पण एस टी महामंडळाची बस सुविधा असते ना ज्या पण ठिकाणी, तिले भारी असते. त्याच्याने आपले खूप सारे पैसे वाचतात. ज्या ठिकाणी माझे 1000 ते 2000 खर्च होणार होते, त्या ठिकाणी मला हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपलं एस टी बसमुळे 100 ते 150 रुपयामध्ये काम झालं. आणि सकाळी आहे फुल हवेशीर आहे, एकदम मस्त आहे हॉटेल. मस्त कंटिन्यूस हवा येते, बघू शकता. झाडं वगैरे किती भारी ते मस्त हलतात येते. रूम पण मस्त आहे तसा रूम. असे इंटिरियर आहे मस्त पैकी. डबल बेडचे 2 बेड आहेत. आणि हा एवढा रिजनेबल पडला ना मला की हा 1500 पर डे, 1500 रुपये पर डे. मस्त आहे. रूम वॉशरूम वगैरे आहे, नंतर दाखवतो. का दाखवू कबीर? इथून छान आहे रूम वगैरे, मस्त आहे. इकडे हे पण आहे, स्टेअर्स वगैरे आहेत. थोडासा फर्स्ट फ्लोअरवरतीच आहे आपला साई रेजेन्सी.
साई रेजेन्सी आहे हॉटेलचं नाव. चलो आता आपला फर्स्ट पॉईंट काय असेल बघूया. सो आता आपण चाललोय फर्स्ट पॉईंट आपला महाबळेश्वर मधला तापोला. पण ज्या ठिकाणी राहिलं त्याच ठिकाणाहून हॉटेलवाल्यांनी टॅक्सी अरेंज करून दिली आहे. एवढ्या लवकर महाबळेश्वरमध्ये आल्यावरती बोललं काहीतरी फिरलं पाहिजे, नाही तर नुसता आराम करून वेस्ट जाईल दिवस. हॉटेलचं नाव सांग. सांग. तिला पुढे बसवलंय आरामात, चिल दम. कारण का मागे बसल्यावर तिला थोडंसं नी रूममुळे प्रॉब्लेम होतो चढायला उतरायला. आता आम्ही असे 3 जण बसले मस्त. तर बघूया पुढे, मग तुम्हाला भारी भारी वाले सीन दाखवतो. तापोला आपल्याला 43 मिनिट्स दाखवत आहे, 27 किलोमीटर. किती लांब आलो बघूया आपण. अजून बरंच लांब आहे. खाली उतरायचंय का? कोयना डॅम आहे ना, त्याचं बॅक वॉटर आहे. अच्छा. शीन वगैरे आहे, दिसतात वगैरे चांगलं असतं बघायला. नंतर मग पाणी कमी होतं आणि तिथं स्कूटर बोट, स्पीड बोट, मोटर बोट असते. हां हां हां. तर पाऊण तासाची बोटिंग घ्या तुम्ही. एक तो शिवसागर दर्शन वगैरे आयलंड पॉईंट दाखवून घेऊन येते 1 तासापर्यंत. किती वर्ष झाली माझा तुम्ही गाडी चालवत्या? मला आली 25 वर्ष. राहायला इथेच आहेत का तुम्ही? हो, इथेच राहत आहे. रस्ते तुमचा असे एकदम हे झाले. हे रस्ता आत्ता बनवलाय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत ना, त्यानंतर बनवला. हा रस्ता सोडून मी उद्या फिरायला नारचीनला, सगळे रस्ते खराब आहेत, नुसती माती माती माती. बघा अब्बक रस्त्यात तोंडात माती. हे बघ माकड हे बघ मंकी रस्त्याच्या मध्ये. बघत होता कबीर आहे का म्हणून. आपल्याला जायचंय खाली तिथे खोल. अरे बाबा पाणी आहे खाली. हे बाबा पाणी आहे. पाणी बघायला आलं. माझ्यावर बोललो की बरोबर. विनायक रणबागले. विनायक रणबागले. किती लोक आहेत आपण? आम्ही मोठे 2 आहेत आणि एक लहान मुलगा आहे 10 वर्षाचा. हां. स्पीड बोट घेऊ ना. हे आपलं काय बोलतात त्याला, शिवसागर दर्शन. हां. विनायक रणबागले. कुठून आला साहेब? अंबरनाथ. स्पीड बोट नंबर 27. स्पीड बोट नंबर 27. स्पीड बोट नंबर 28. स्पीड बोट नंबर 27. कोतवाल. हो दादा. झालं.
लेट्स गो. आपलं तिकीट निघालंय आता 45 मिनिट्स. आई काही येत नाही, आई घाबरायला लागली. रडला बिचारा. अरे रे, का रे बिचारा रडला? बोट नाही दिले तुम्ही आम्हाला. स्पीड बोर्डच आहे. कोणती स्पीड बोर्ड बोलते? मला पॅडल वाले पाहिजे होते बाबा. पॅडल वाली ना आपण करू नंतर. ठीक आहे, ठीक आहे. आता हे कसं आहे, बघ हे असं असं पाणी आहे ना, तर ही घाबरते. तर आता बघ, ही घाबरते बोलल्यावरती तुला मजा येईल का? नाही. मग दोघांनी जाऊन काय मजा? आपण जरा चांगल्या शांत पाण्यामध्ये करूया ना ते सगळं. रडायचं कशाला? सुटली ना म्हणून ते एवढं पाणी. डोळे पुस नीट चांगलं. जरा ब्लॉग मध्ये असं रडका येशील. हे ठेव खिशात तुझ्या. तिकीट आहे आपलं. इकडे कुठे गेले बघ पोर. ठेवू का अजून पुढे सावलीत? ते नको राहू दे जा तुम्ही आता. ते बोलले "हे घेऊन जाऊ शकता तुम्हाला जायचंय तर चल." मी तुला घ्या, तुमच्या लोकांना घेऊन जातो. गँग 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 गँग. डायरेक्ट येऊ ती अशी बोट अशी चालते ना, डायरेक्ट अशी येईल अशी. इकडून बसायचं का? हो. मध्ये ना एकाच जागेला होते सर. तिकडे कबीर इकडे ये ना, इथे बस सेंटरला. तिथे नको बसू कोपऱ्याला. आपण निघालोय आपल्या 45 मिनिट्सच्या टूरवर. कबीर कबीर हां, आईला बाय करूया आपण. तर तापोला ह्या जागेला मिनी काश्मीर असे ओळखले जाते. ज्या प्रकारे आपल्याला काश्मीरमध्ये बोटिंग साईट्स बघायला भेटतात ना, सेम त्याच प्रकारे या ठिकाणीही बोटिंग करवतात. आणि थोडंफार असं वाटतं पण की आपण वेगळ्याच ठिकाणी राहिलेलो आहे. हे आहे पेन्ना लेक. हे कृष्णा नदीचं आहे ना, कृष्णा डॅमचं. कृष्णा डॅमचं आहे ना. नाही ही कोयना आहे. कोयना. तिथे तुळशी, तिथे दोन नद्यांचा संगम आहे आणि तिसऱ्या संगम आहे. तर हे कोयना नदीचं संगम आहे. कोयना नदीचा सोर्स आहे, मागून सोर्स आहे कोयना. म्हणजे कोयना नदी वाहत येते या ठिकाणी. आणि हा डॅम आहे. आणि तसंच तिकडे खालच्या साईडला, राईट साईडला इकडे कृष्णा आहे. आणि आय थिंक वेण्णा नदी पण असं काहीतरी आहे. सो व्ह्यू बघाल ना तर तुम्ही सॉलिड आहे. निळं आकाश आणि त्याच प्रकारे निळं पाणी आणि त्याच्यामध्ये हिरवगार झाडींनी भरलेलं हे सह्याद्री डोंगर. या डोंगरांच्या मध्ये पाण्यामध्ये जेव्हा बोटिंग करतो आपण तेव्हा वेगळ्याच प्रकारची फिलिंग येते. कमी असेल तर ती फक्त बर्फाची. बर्फ असला असतं तर मग काश्मीरला कोणी गेलंच नसतं, सगळी इथंच फिरायला आली असते मला तर वाटतं.
Guys, get this sketch. किती भारी वाटतात, एका मागे एक हलकी हलकी शेडवाले डोंगर. आणि इकडे मस्त मोठ्या प्रमाणात ब्रिजचं काम चालू आहे. वरळी सी फेस वाला टाईप महाबळेश्वरचा ब्रिज, ते पण या ठिकाणी तापवला. या सीन साठी, फक्त एवढ्याशा सीन साठी मी हा स्पॉट चूज केला होता, जो फायनली माझा बघून झाला. एकतरी इथं यायचा रस्ताच इंटरेस्टिंग आहे. वरून पाणी फुल फ्रीजर सारखं गार थंड. आई अजून तिकडेच वाट बघत बसली आहे, ते सावलीत वरती. इथं आपण याला लावलाय टाइम लॅप्स वरती. सो आपण बघितलं हे असं काय होतं, आपली 45 मिनिटाची शिवसागर राईड. म्हणजे अजून झाले ना 45 मिनिटं तर होतील. तर हे आपल्याला परत तिथून पिक केलेलं तिकडे ड्रॉप करायला स्टार्टिंग पॉईंट इथे ते घेऊन जातात. तुम्ही फक्त असं व्ह्यू एन्जॉय करू शकता हा बोटिंगमध्ये. त्याच्यामध्ये पॅडल बोट वगैरे पण येते तुम्हाला चालवायचं असेल तर. एवढं कोण पॅडल मारत असेल. कबीरला मारायचे होते पण बिचारा कबीर. बाकी तिकीटचे रेट तर सांगितलात मी. अजून पण आहेत वेगवेगळे. दत्त मंदिर वगैरे कुठेतरी आहे इथे एक, त्या ठिकाणचं पण असे वेगवेगळे रेट आहेत. तुमच्या टायमिंगनुसार आहे. जसा जसा टाईम वाढेल तसे ते पैसे पण. साताऱ्यावरून आलो तर रात्री झोप पण नाही झाली आणि थोडं ट्रॅव्हल झाल्यामुळे थकलो आहे. तर विचार केला चला आजचा दिवस वाया घालवण्यापेक्षा हे तापोला राईड केलेली बरी ना. इट बघितलं तरी तापोला कसं आहे. चालून बघितले ना. करायचं का? नाही बाबा, मला करायचं नाही. डर भी लगता है, मजा भी आता है. म्हणजे सोबत असतात ना ट्रेनर. आपल्याला ते कुठे उतरवणार? फायनली आज दिवसभर फिरून खूप थकलो. तर फटाफट जाऊन जेवलो आणि येऊन झोपलो मस्तपैकी. जॅकेट वॅकेट घालून. बाकी रात्रीचा आता वाटतो. दरवाजा थोडासा पण उघडा राहिला तरी थंड हवा येते का. तर भेटूया आपण उद्या सेकंड डे महाबळेश्वरमध्ये. बघूया काय काय फिरायला भेटतंय. तोपर्यंत गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.